विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट सांगतंय की आम्ही मुलींचं फ्री शिक्षण करतोय, फ्री एज्युकेशन करतोय, पण याची नक्की सत्यता काय आहे किंवा काय काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे? बरं, फ्री एज्युकेशन म्हणजे डायरेक्ट ₹0 फीस भरायची की काय आणखीन आपल्याला फी भरायची? ह्या सर्व गोष्टींबद्दल मी गाईड करणार आहे तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमधनं. आणि त्याचबरोबर मी एक लॉंग व्हिडिओ पण याच्यावर बनवला आहे, तो एकदा नक्की आपल्या चॅनलवर जाऊन चेकआउट करा. बरं, आता याच्या फ्री एज्युकेशनचा जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला मी सांगतो. फक्त मुलींसाठी ॲप्लिकेबल आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमच्या फॅमिलीचं इन्कम हे 8 लाखांच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजे उत्पन्नाचा दाखला 8 लाखांच्या आतमध्ये पाहिजे. तिसरी गोष्ट, तुम्ही ॲडमिशन हे कॅप राऊंडमधनंच घेतलं पाहिजे, स्पॉट राऊंड किंवा ILS राऊंड चालणार नाही. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमॅसाईल सर्टिफिकेट पाहिजे. जर ह्या 4 अटी जर तुम्ही याच्यामध्ये फिट बसत असाल तर तुम्हाला फ्री एज्युकेशनचा फायदा मिळणार आहे मुलींसाठी. बरं, फ्री एज्युकेशन म्हणजे काय, तर कोणतंही कॉलेज जर आपण घेतलं तर त्याच्या फी स्ट्रक्चरमध्ये 3 गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते म्हणजे काय, ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी आणि अदर काही ज्या फीज असतात त्या. पण फ्री एज्युकेशनमध्ये तुमची जी ट्युशन फी आहे तर हीच फक्त गव्हर्नमेंट भरणार आहे. बाकी मग डेव्हलपमेंट फी आणि अदर फीज ही तुम्हाला भरायची आहे. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं ना, तर एक नॉर्मल कॉलेज पकडलं की त्याची फी 1,20,000 1,30,000 याच्या दरम्यान आहे, तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त एक ₹20,000 फी भरायची. म्हणजे या पद्धतीने गर्ल्सचं फ्री एज्युकेशन आहे. आणखीन तुम्हाला डिटेल्स हवे असतील कोणत्या याच्यासाठी लागत आहेत तर हा व्हिडिओ आहे बनवलेला, आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, नक्की चेकआउट करा. ऑल द बेस्ट.